कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत राधाकृष्ण नगर येथे जयंत थोरात आणि श्याम बावनकुळे, प्रणय बावनकुळे या दोन कुटुंबात सोमवारी 6 मेला रात्री किरकोळ वादातून वाद झाला होता। जयंत थोरात यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवार 7 मेला श्याम बावनकुळे, प्रणय बावनकुळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। याच प्रकरणी जयंत थोरात यांनी काही विशिष्ट लोकांना गोळा करून पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देत दिशाभूल करत दबाव आणून रविवार 12 मेला कलम 307, 294 आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। कन्हान पोलीस प्रशासनाने प्रकरणाची सखोल चौकशी न करता दबावात येऊन 5 दिवसानंतर खोटे गुन्हे दाखल केल्याने समाजातील अनेक लोकांमध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। सर्वपक्षीय संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना निवेदन देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करून चुकीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे। एक विशिष्ट कास्ट का एंगल उसको लगा के कुछ लोगों की एक ग्रुप यहाँ सक्रिय हुआ है, 2-4-5 लोगों का, जो खुद भी एलएलबी है। वो लोग उसको जातीय रंग देके उसमें एट्रॉसिटी गुन्हे दाखल करा के निष्पाप लोगों को उसमें फंसाने का एक रैकेट यहाँ पे चल रहा है और उसका वो दबाव में पुलिस काम कर रही है। उसका निषेध करने के लिए हम यहाँ पे आए। या गावामध्ये काही असे टोळके आहेत की जे एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतात आणि हाच प्रकार या ठिकाणी झालेला आहे। हाच नाही तर कन्हानमध्ये असे अनेक लोकांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहे। त्यामुळे कन्हानचा सलोखा बिघडण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे हे प्रकरण वारंवार होऊ नये आणि बावनकुळे परिवाराला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही आज DYSPला या ठिकाणी निवेदन दिलं आहे। महाराष्ट्र TV 24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान।